गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। वाह काय सुंदर आहे भाई, किती सुंदर आहे मित्रांनो। ते तर बघा मागे महादेवाचं बॅकग्राऊंड आहे। रामललांच्या रूपामध्ये इथे गणपती बाप्पा, मला एवढं बघून एवढं भारी वाटलं ना, आणि मी तुम्हालाही दाखवलं। आता आम्ही आलेले जैनाबादमध्ये श्री महर्षी वाल्मिकी तरुण सांस्कृतिक मित्रमंडळ इथे। आणि बघा इथे पण यावर्षी यार लहान आहे गणपती बाप्पांची जी मूर्ती ती उज्ज्वल सांस्कृतिक मित्रमंडळ, बघा किती सुंदर आहे आणि किती मोठी आहे गणपती बाप्पांची मूर्ती। आणि इथे बघा गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती किती युनिक आहे, म्हणजे एकदम वेगळी आहे दिसतो। जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असतील। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस आजपासून मी जळगावमध्ये सुरू करतोय गणपती बाप्पांची सिरीज, म्हणजे की जळगावमध्ये जय मंडळांनी गणपती बाप्पांना स्थापन केलेलं आहे आणि गणपती बाप्पांची जी सुंदर सुंदर मूर्ती आहे ना, मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि मी आज सुरू करतोय बघा इथे जोशीपेठ, जुने गाव, नंतर जुन्या गावातनं झाल्यावर रथ चौक, मग असं मी कव्हर करून बळीराम पेठपर्यंत जाईल। मग उद्या पण मी शूट करणार आहे। आज जेवढे माझ्याकडून कव्हर होऊ शकेल तेवढं मी तुम्हाला दाखवेल, बिकॉज एका दिवसात ते एवढं पॉसिबल नाही, बिकॉज जळगावमध्ये खूप मंडळांनी सुंदर सुंदर गणपती बाप्पांना स्थापन केलेलं आहे। म्हटलं काही जायच्या आधी आमच्या मंडळाचे गणपती बाप्पा पण दाखवून देऊ। बघा आम्ही जास्त मोठी नाही बसवत, 6 फुटाची मूर्ती आहे। तर मित्रांनो मी आता आलेला जोशीपेठमध्ये, नवरत्न मित्रमंडळ जोशीपेठचा राजा। चला आता दर्शन करू जोशीपेठच्या राजाचे। आणि ना खूप 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 सुंदर मूर्ती आहे, जेव्हा आहे ना आगमन होतं तेव्हाच बघितलं होतं मी। गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या। मित्रांनो बघितलं किती सुंदर आहे गणपती बाप्पा। आधी जेव्हा आगमन होतं ना जोशीपेठच्या राजाचं, तेव्हाच मी बघितलं होतं आगमनच्या वेळेस फोटो, तर एवढे सुंदर वाटले होते। म्हटलं जेव्हा असं समोरून बघेल तर तेव्हा किती सुंदर वाटतील। आता तुम्हीच बघून घ्या। यावर्षी तरुण कुळापा मित्रमंडळाला 61 वर्ष पूर्ण झालेले। हे बघा धोतीचा कलर किती सुंदर आहे, एकदम म्हणजे की मोरपंख कलर आहे धोतीचा। या मित्राने पण बोललं की म्हणे आमच्या पण मंडळात आहे, म्हणे आमच्या पण मंडळाचा व्हिडिओ काढ। म्हणजे तरुण कुळापा मित्रमंडळच्या साईडचंच मंडळ आहे हे, श्री गुरुदत्त मित्रमंडळ। आता चला येऊन जाऊ, दाखवून देऊ तुम्हाला पण। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, ये तू होता तो। धन्यवाद। मित्रांनो मी आता आलेला आहे जुने गाव मित्रमंडळ इथे, आणि यावर्षी लहान मूर्ती आहे यार, अचानक लहान पण सुंदर आहे खूप। गाईस तर यावर्षी जुन्या गावात एवढी लहान मूर्ती यामुळे, बिकॉज जे मेन कार्यकर्ता होता ना आता त्यांची डेथ झाली आहे, तर त्यामुळे यांनी लहानच केलेलं आहे यावेळेस सर्व काही। आणि पुढच्या वर्षी हे बोलले की मोठं करतील म्हणे, आम्ही पुन्हा मोठी मूर्ती आणतील आणि मोठा मंडप वगैरे सर्व काही। जुन्या गावामधूनच आम्हाला जायचं आहे आणि इथे खूप मंडळ आहे। बघा हे मंडळ खूप मोठं आहे। वा काय सुंदर आहे भाई, किती सुंदर आहे मित्रांनो। ते तर बघा मागे महादेवाचं बॅकग्राऊंड आहे।
आता होते आम्ही जुन्या गावामध्ये. जुन्या गावातले सगळे मंडळ आम्ही कव्हर केलेले, जे पण मोठ्या मोठ्या मूर्ती होत्या जुन्या गावात ते तुम्हाला दाखवलेले. आता आम्ही आलेले रथ चौकामध्ये आणि रथ चौकात आहे ना 3 मंडळ आहे आणि 3 मंडळ मी तुम्हाला आता दाखवतो. चला. एक आहे श्रीराम तरुण सांस्कृतिक मित्रमंडळ आणि त्यानंतर दीपक तरुण मित्रमंडळ आणि इथे पण आहे. या मंडळाचं नाव तुम्हाला सांगतो मी तिथे गेल्यावर. आधी मी इथले सिनेमॅटिक शॉट्स काढतो आणि कसे वाटतील ते मला कमेंटमध्ये सांगा. आधी गणपती बाप्पांची मूर्ती बघा, ती सुंदर आहे. त्यानंतर तिथे पण बघा, ती पण एवढी सुंदर आहे ना, काय सांगू बघा, आहे ना. आता सिनेमॅटिक्स एन्जॉय करा तुम्ही. तुझे व्हिडिओ कायम बघतात आम्ही युट्यूबला. धन्यवाद धन्यवाद. आर्यन भावसार. आर्यन भावसार म्हणून व्हिडिओ आमच्या पाठीमागे भावसारच. हो, इकडे सर्व भावसार मळी आमचीच आहे ती. कायम बघतात आम्ही तुझे. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही इथले कार्यकर्ता आहे? काय नाव तुमचं? अध्यक्ष आहे मंडळ. अच्छा. आणि तुम्ही? निलेश कासा. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तर गाईस, मी आता आला होता महाराणा प्रताप मित्रमंडळ इथे आणि बघितलं तुम्ही की किती सुंदर आपल्या रामललांच्या रूपामध्ये इथे गणपती बाप्पा. मला एवढं बघून एवढं भारी वाटलं ना, आणि मी तुम्हालाही दाखवलं सिनेमॅटिक्समध्ये. सबस्क्रायबर पण भेटला होता एक, जो की डेली भेटत राहतो मला रथाच्या वेळेस पण आणि गणपतीच्या वेळेस पण. चल बाय बाय. तूच फोन लावून बोलवत होता ना मला, दादा इकडे ये म्हणे. धन्यवाद, बाय बाय. काय तुम्ही पण सबस्क्रायबर आहे का? तू पण सबस्क्रायबर आहे माझी? हाय. बाय बाय. हो, बाय बाय. आता आम्ही आलेले जैनाबादमध्ये श्री महर्षी वाल्मिकी तरुण सांस्कृतिक मित्रमंडळ इथे. आणि बघा इथे पण ह्या वर्षी यार लहान आहे गणपती बाप्पांची जी मूर्ती ती. नाही तर इथे जे मागच्या वर्षी मी आला होता ना, खूप मोठी होती. ऑरेंज धोती घातलेली गणपती बाप्पांना, एवढी सुंदर दिसते ना ती भगवा. ते बघा. आणि ना ते गणपती बाप्पांच्या मुकुटवर जे डायमंड लागलेले ना, त्यानेच गणपती बाप्पा एवढे सुंदर दिसत आहे ना. आणि सोनवर पण बघा
किती मस्त डायमंडने सजवलेलं आहे, हातात पण डायमंड आहे. चला आता जाऊ याच्या पुढच्या मंडळात. गाणं चालू आहे इथे म्हणून काही बोलत नाही मी जास्त, पण बघा महादेव आहे मागे आणि खाली गणपती बाप्पा आहे. बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. अच्छा, तुमचा काढला होता का तो व्हिडिओ? कोणाचा? सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. तर मित्रांनो मी आता जैनाबादमध्येच आहे आणि जैनाबादमधले सगळे गणपती म्हणजे जे जे एकदम मोठे मोठे मंडळ आहे ना ते कव्हर करतोय. आणि त्याच्यातलं हे एक आहे ते संगीत खुर्ची सुरू आहे. आता मी जैनाबाद मधले मोठे मोठे मंडळ बघितलेले. आता मी आलेला आहे कांचन नगर मध्ये आणि इथे सर्वात मोठी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. हे बघा माझ्या मागे, हे बघा गाईस किती मोठी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. उज्ज्वल सांस्कृतिक मित्र मंडळ बघा किती सुंदर आहे आणि किती मोठी आहे गणपती बाप्पांची मूर्ती. कोण आहे दादा इथला अध्यक्ष? बाहेर गेले का? कुठून आणली आहे मूर्ती? चंदूलाल. हा बरोबर, तिकडेच बनतं एवढ्या मोठ्या मोठ्या. 24 फूट का? हा, सुंदर आहे मूर्ती. मागच्या वेळेस उंदरावर बसलेली होती, उंदीर मामावर, तेव्हा पण आलो होतो मी. आता पण खूप सुंदर आहे गणपती बाप्पांची मूर्ती है ना. दरवेळेस यांच्याकडे एकदम मोठे मोठे गणपती बाप्पा बसतात. आगमन तर झालं ना रे दादा. आता आलेलो आहे मी जय जगदंब मित्र मंडळ इथे आणि इथे बघा गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती किती युनिक आहे, म्हणजे एकदम वेगळी आहे. दिसतो हातामध्ये साप आहे गणपती बाप्पांच्या, एका हातात पक्षी आहे, इथे माकड आहे. एकदम म्हणजे एकदम वेगळा आणि एकदम भारी आहे. खाली उंदीर मामा आहे.
मित्रांनो मला पण नाही माहिती की मी आज किती मंडळ कव्हर केले, मी मोजले पण नाही, जसे जसे मला दिसत होते तसे तसे मी कव्हर करत जात होता. आणि आता जे बघितले ते कांचननगरमधले होते. आता मी जमुना मार्केटकडे होता आणि हे शेवटचं मंडळ मी कव्हर केलं. बाकीचे उद्या करणार आहे. कृष्ण भगवानाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा इथे जे तुम्ही बघितलं मागे द्वारका नगरी आहे. आय होप गाइस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.